उत्तर भारतातून सुद्धा आपण दिंड्या पंढरपूरला आणूया या हिशोबाने संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं एक तीर्थाटनाचा दौरा राजस्थानपर्यंत झाला. राजस्थानमध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीचा एक मिथक आहे, एक किस्सा आहे. तो असा आहे की नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज एका झाडाखाली बसलेत. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मला तहान लागली आहे आणि पाणी तर विहिरीच्या तळाशी आहे, कसं प्यायचं? तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, तुम्ही योग सामर्थ्याने काहीही करू शकता. तुम्हाला योगाचे तुम्ही जाणते आहात, महान विद्वान आहात, तुम्हाला तळाचं पाणी पिणं काही अशक्य नाही. आणि म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी तसंच केलं. एका पक्षाचं रूप घेऊन ते तळाशी गेले आणि पाणी पिऊन ते वर आले. मग त्यांनी नामदेव महाराजांना प्रश्न केला, आता तुम्ही कसं पाणी पिणार? ते म्हणाले, योग सामर्थ्याच्या जोरावर तुम्ही पिलं, मी भक्ती सामर्थ्याचा प्रचारक आहे. मी भक्ती परंपरेवर विश्वास ठेवणार आहे. माझा पांडुरंगावर, ईश्वरावर आढळ श्रद्धा आहे. त्याला गरज असेल तर ती विहीर भरेल आणि मला प्यायला पाणी मिळेल. आश्चर्य, ती विहीर भरली असं म्हटलं जातं. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता ती विहीर भरली, तुम्ही पाणी प्यायला हरकत नाही. नामदेव महाराज म्हणतात, माझ्या भक्ती परंपरेचा माझा एवढा आढळ विश्वास आहे की ते पाणी माझ्या पायापर्यंत आलं पाहिजे किंवा ते हनुवटीला आलं पाहिजे आणि मग ते खरंच पाणी येतं आणि नामदेव महाराज ते पाणी पितात. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना शरण जातात आणि ज्ञानेश्वर महाराज आपली नाथ परंपरा संत नामदेवांच्या भक्ती परंपरेत विलीन करतात. असा तो प्रसंग आहे. म्हणून नाथ संप्रदाय हा वारकऱ्यांच्या भक्ती परंपरेत विलीन झाला, तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने.